अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे वडील आणि महसूल मंत्री असलेले राधाकृष्ण विखेंनी रविवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची अक्षरशः शरम काढली। इतका संताप पाहून नगरकरांना नक्कीच 1991 ची ती निवडणूक आठवली असेल। यावेळी विखे विरुद्ध लंके असा सामना होत असला तरी खरी लढत विखे विरुद्ध पवार अशीच होती। 1991 मधली पराभवाची पुनरावृत्ती होण्याची भीती तर विखेंना वाटत नसेल ना, अशी चर्चा आता नगरमध्ये झडू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे यावेळी जायंट किलर ठरणार असल्याचे संकेत बहुतेक एक्झिट पोलने दिलेत। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार विखे पिछाडीवर दाखवले जात असल्याने पिता पुत्राला धडकी भरल्याचं त्यांच्या विधानांवरून स्पष्ट होत आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याविषयी बोलताना राधाकृष्ण विखेंचा पारा काल चांगलाच चढला। थोरातांना शरम वाटली पाहिजे असं सुनावताच विखे यांनी त्यांचा समाचार घेतला। स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात, पण जिल्ह्यात एकही जागा पक्षासाठी घेऊ शकले नाहीत, दुसऱ्याची तळी उचलण्यात धन्यता मानतात, त्यातून त्यांची वैचारिक दिवाळखोरी सिद्ध होते अशी खरमरीत टीका त्यांनी केली। एक्झिट पोलच्या अंदाजानंतर विखेंचा पारा का चढला याची चर्चा सुरू असतानाच 1991च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि विखेंविरुद्ध पवार संघर्षाच्या आठवणींनाही पालवी फुटली। त्यावेळी बाळासाहेब विखे विरुद्ध यशवंतराव गडाख अशी लढत झाली, पण खरा संघर्ष होता तो विखे आणि शरद पवारांमधला। काय घडलं होतं 1991 मध्ये? बाळासाहेब विखे आणि शरद पवारांमधील वाद 1991 मध्ये विकोपाला गेला होता। विखेंनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवल्यानंतर त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं होतं। यशवंतराव गडाख यांना तिकीट मिळालं, त्यांना विजयी करण्याची जबाबदारी शरद पवारांवर आली। विखेंचा पराभव झाला आणि त्यांनी हायकोर्टात धाव घेतली। गडाख भ्रष्ट मार्गाने आपले चरित्र हनन करून निवडून आल्याचा आरोप करत त्यांची निवड ही बेकायदेशीर ठरवण्याची मागणी त्यावेळी विखेंनी केली होती। विखेंनी पवारांनाही अडचणीत आणत खटला जिंकलाही। कोर्टाने गडाखांची निवड रद्द करत विखेंना विजयी घोषित केलं। त्या विरोधात गडाख सुप्रीम कोर्टात गेले, तिथे विखेंना विजयी घोषित करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला। मात्र गडाखांची निवडही अवैध ठरवली। संघर्ष आणि पराभवाची पुनरावृत्ती 1991 पासून विखे आणि पवारांमधलं हे राजकीय वैर सुरू झालं। 2024च्या निवडणुकीत हा राजकीय संघर्ष प्रकर्षाने पुढे आला। प्रचारादरम्यान एकमेकांवर जोरदार टीका चिखलफेक झाली। आता तर एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विखे पिछाडीवर असल्याचे संकेत मिळाले। मात्र प्रत्यक्ष निकाल काय लागणार हे 1991च्या पराभवाची पुनरावृत्ती होणार की विखे पुन्हा सत्ता राखणार हे 20 तासात स्पष्ट होईल। नगरच्या या गणिताविषयी तुम्हाला काय वाटतं? लंके जिंकतील की विखे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारने आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।